नमस्कार, मी रेशम अंबादास. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आलो आहोत सातारा येथील कृष्णाई नदीच्या काठी आणि निमित्तही खास आहे. झी मराठीवर लवकरच कृष्णाईच्या लेकी ही मालिका सुरू होत आहे आणि त्याच निमित्ताने आपण इथे आलो आहोत. तुम्हाला आठवत असेल होणार सून मी ह्या घरची ह्या मालिकेतील सरू मावशी, आणि आत्ता ते पुन्हा झी मराठीवर कमबॅक करतायत आणि तेही कृष्णाईच्या लेकी ह्या मालिकेतून. आणि आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. नमस्कार मॅम, मराठी मूडमध्ये मी तुमचं स्वागत करते. धन्यवाद. मॅम, तुम्ही खूप सुंदर दिसताय खरं तर, आणि तुमचं झी मराठीवर कमबॅकही झालं आहे. मला तर पहिले सांगा, तुमचा मूड कसा आहे? खूप छान आहे. कारण मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करता येतंय, खूप चांगली भूमिका साकारता येते, म्हणून माझा मूड आजकाल खूप चांगलाच असतो. पुन्हा कुणी झी मराठीवर कमबॅक करताय तर कास्टिंगसाठी काही फोन आला होता की कसं काय, म्हणजे काय अनुभव? ऑडिशनसाठीच फोन आला होता. ही भूमिका खूप वेगळी होती, खूप एजवरची भूमिका आहे. म्हणजे ती नेगेटिव्ह वाटेल अशी आहे, पण नेगेटिव्ह अजिबात नाही आहे. खूप कडक शिस्तीची खमकी बाई आहे, जी गावची सावकार आहे. लोकांना व्याजाने पैसे देते, लोकांना म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना व्याजाने पैसे देते. पण ते त्यांनी स्वतःच्या जमिनी विकू नयेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, शेतकरी हा शेतकरी म्हणून जगला पाहिजे, म्हणून ती व्याजाने पैसे देत असते. तर आणि खरं तर ती स्वभावाने अगदी गोड बाई असते, जी घराला सांभाळून असते. स्वतःच्या घरातल्या मुलांवर किंवा नवऱ्यावर तिचं अत्यंत प्रेम असतं. त्यामुळे असं एक एजवरचं कॅरेक्टर साकारायला मिळतं, त्याची एक वेगळी मजा येते. मॅम, तुम्ही जसे दिसताय तसंच तुम्हाला कॅरेक्टर देण्यात आलंय. गोड दिसताय आणि बरेच कलाकारही नवीन आहेत. तसंच नियोदिता मॅम पण आहेत. ॲक्टर म्हणून निवेदिताताई इतकी प्रगल्भ आहे, तिच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तिची मेमरी इतकी छान आहे. ते अशा पटापट डायलॉग्स तिचे पाठ होतात. एवढ्या कर्तबगार बाईबरोबर काम करायला मिळतं, याचा एक वेगळा आनंद आहे. सहकलाकार म्हणून खूप मदत होते अशा गोष्टींमध्ये. समोरचा माणूस तुमचा चांगला काम करत असेल, तर तुम्हीसुद्धा प्रवृत्त होता की तेवढंच चांगलं काम आपण करायला पाहिजे, तरच आपण कुठेतरी स्टँड आउट होऊ. तर हे खूप चांगली गोष्ट आहे की खूप चांगला सहकलाकार आहे माझ्याबरोबर, तर मला ही प्रेरणा मिळते की चांगलं काम करावं. नक्कीच. आणि मॅम, नवीन कलाकार आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नवीन कलाकारसुद्धा आमच्याकडे इतके सुंदर आहेत. म्हणजे पूर्णपणे नवीन एकच आहे, जी आमची गौरी आहे. तिने कधी काम नाही केलं आहे, पण बाकीच्या मुलींनी खूप काम केलेलं आहे आणि इतकं सुंदर काम करतात त्या. दिसतायतही ते इतक्या गोड. कॅरेक्टरला साजेशा मुली यांनी कशा निवडल्यात मला खरंच आश्चर्य वाटतं. त्या इतक्या निवेदिताताईच्या मुली वाटतात आणि कामसुद्धा ते इतकं सुंदर करतायत. गौरीचं जे कॅरेक्टर करते ती इतकं छान काम करते. हिरोईन आहे ती, तर ती तशीच तिचं कॅरेक्टर आणि माझं कॅरेक्टर ॲक्च्युली सिमिलर आहे खूप. आम्ही दोघीही करारीही आहोत आणि गोडही आहोत. तर त्यामुळे आम्हाला दोघींनाही एकत्र काम करायला सुद्धा मजा येते. सेटवरची एखादी अशी काही मजेशीर गोष्ट सांगू शकाल का? अजून आमचं शूटिंग सुरूच होतंय, त्यामुळे तशा मजेदार गोष्टी घडायला लागतील, त्यावेळेला तुम्ही परत या आणि मला हा प्रश्न परत विचारा. नक्की नक्की, आपण सेटवर पुन्हा इंटरव्ह्यूज करूयात. आणि मॅम, आता सातारामध्ये आहोत आपण, तर इथे तुम्ही शूट केलंय, म्हणजे तर त्याचा अनुभव कसा होता? कष्ट घ्यावे लागतात. कुठलीही चांगली गोष्ट तुम्हाला प्रेझेंट करायची असेल, तर त्यासाठी कष्ट हे आलेच. पण हे वातावरण इतकं सुंदर दिसतंय, म्हणजे ऊन होतं, त्यात गरम होत होतं, पण इतकं प्रसन्नसुद्धा वाटत होतं. इतकं छान पुरातन मंदिर आहे, कृष्णाईचा काठ आहे आणि माझं कॅरेक्टर जे आहे त्यात तिचं कृष्णाईवर भयंकर प्रेम आहे. म्हणजे कृष्णाईकडे कोणी वाकड्या नजरेने बघता कामा नये, असं तिचं नेहमीच म्हणणं असतं. त्यामुळे इकडे काम करताना तो एक अनुभव आणि ते छान वाटलं. असं स्ट्रॉंग फील आला या लोकेशनचा त्या कॅरेक्टरसाठी. सातारामध्ये फिरणं वगैरे झालं का मॅम? काही अनुभव? नाही, आम्ही 2च दिवस शूट केलं, त्यामुळे साताऱ्यात फार नाही फिरलो. पण मी आधी शूटिंगच्या निमित्ताने खूप फिरले, राहिले साताऱ्यात, शूट केलेलं आहे. तुम्ही म्हटलात मगाशी, मी जसं ऐकलं तुम्ही फूडी आहात खूप, तर इकडचा कोणता असा पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो? मटण ऑब्विसली. मी खूप फूडी आहे आणि मला खूप खायला आवडतं, नॉनव्हेज तर विशेषतः. आणि साताऱ्याचं मटण खूप मजा आली. मस्त मटण आणलंय, चोपलंय मी इकडे.
पण तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथे स्वतःला फिट ठेवणं आणि सुंदर दिसणं हे तर आलंच. तर मग तुम्ही एवढा सुंदर दिसता हे सगळं कसं मॅनेज कसं करता? हो, तसंच मॅनेजच करावं लागतं. ॲक्च्युली जेव्हा वेळ मिळतो तेव्हा थोडा व्यायाम करायला लागतो. जेव्हा कंट्रोल करायचं असतं तेव्हा कंट्रोल करायला लागतं खाणं. थोडंफार स्वतःकडे आणि जसं वय होतं तसं मला वाटतं प्रत्येक स्त्रीने स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. थोडा व्यायाम, थोडं खाण्याकडे लक्ष, हेल्दी गोष्टी खाण्याकडे भर, असं मला वाटतं फक्त अभिनेत्री नाही, प्रत्येक स्त्रीने करायची गरज आहे आजकाल. आणि मग प्रेक्षकांना काय सांगाल कृष्णाईच्या लेकी ही मालिका का पाहावी प्रेक्षकांनी? आमची मालिका स्त्री सक्षमीकरणावर भर टाकणारी मालिका आहे. खूप चांगला संदेश देऊन, पण नुसतं प्रीचिंग नाही आहे त्यात. खूप छान कथानक त्या अनुषंगाने उलगडतं. खूप चांगले चांगले कॅरेक्टर्स आहेत यात. कोणी म्हणजे खूपच वेगवेगळ्या धाटणीच्या कॅरेक्टर्स आहेत. ते बघायला तुम्हाला खूप मजा येईल आणि कथानक इतकं सुंदर पुढे जातं, ते त्यात खरेपण आहे जो तुम्हाला भावेल असं मला वाटतं. नक्कीच मॅम, तुम्हाला तुमच्या मालिकेसाठी आणि प्रवासासाठी मराठी मूडतर्फे खूप खूप शुभेच्छा. लवकरच आपण सेटवर भेटूयात, खूप सारे गप्पा मारूया. थँक्यू सो मच.